बिबट्यांच्या दहशतीवर ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी आपला मत व्यक्त केलंय। बिबटे येत राहणार, त्यांच्या शिकारीला अधिकृत परवानगी द्यावी, हाच यावरचा व्यवहार्य उपाय असल्याचं ठाम मत माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलंय। त्यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। मानवी वस्तींमध्ये बिबट्या आता शिरू लागलेला आहे आणि त्यामुळे मानवी हानी सुद्धा होऊ लागलेली आहे। या संदर्भात आता राज्य सरकारकडून या बिबट्यांची नसबंदी केली जाणार आहे। त्याचा पायलट प्रोजेक्ट हा भारतातला पहिला पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातून सुरू केला जाणार आहे। स्वतः आपल्यासोबत माधव गाडगीळ सर आहेत। सर, पहिला प्रश्न, तुम्ही जे म्हणताय की बिबट्यांची शिकार करायला हवी, तर ते सगळं शक्य आहे का? राज्य सरकारला कायदा नेमका आपला काय सांगतोय? हे बघा, बिबट्यांची शिकार करणं हा मानव जातीचा धर्म आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की भारतात बिबट्यांची शिकार होत नव्हती, तर तो शुद्ध चुकीचा समज आहे। हे अलीकडे तो कायदा झाल्यापासून 2072चा बिबट्यांची शिकार व्हायला लागली। त्याच्या आधी मोठ्या प्रमाणात भारतात बिबट्यांची शिकार चालू होती। हा कायदा रद्द करायला पाहिजे, याच्यात दुरुस्त्या करा आणि तिकडं काहीतरी त्याची नसबंदी करा। नसबंदी करून किती वर्षानंतर कदाचित थोडी त्यांची संख्या कमी होईल। ते काय असे नसबंदी केल्याक्षणी मरत नाहीत, पण शिकारच करायची होती की तेव्हाच। नसबंदी केल्यावरती 5, 6, 10 वर्ष सुद्धा जगू शकतील, त्याच्यातून काय फायदा होणार? आता सरांच्या या म्हणण्यावर राज्य सरकार कशा पद्धतीने विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण सध्या बिबट्यांची दहशत जी पुणे जिल्ह्यासह राज्यामध्ये वाढू लागलेली आहे, जो एक चिंतेचा विषय ठरलेला आहे, त्यावर मात्र आता एक माधव गाडगीळ सरांनी त्यांचं जे मत आहे ते व्यक्त केलेलं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।